पान क्रमांक 112 लूक शुभवर्तमान अध्याय 19 वचन 1 ते 4 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. हालेलुया, 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 हालेलुया. लूकच्या शुभवर्तमानामध्ये ही एक सुंदर घटना लिखित स्वरूपात आपल्याला वाचायला मिळते. या घटनेमध्ये येशूचा उल्लेख आहे आणि येशूने ज्याच्या जीवनामध्ये कार्य केलं त्या जक्कयाचा उल्लेख आहे. पवित्र शास्त्र बायबलमध्ये ह्या जक्कयाच्या विषयी अशी ओळख सांगण्यात आलेली आहे की जक्कय हा त्या काळचा एक श्रीमंत मनुष्य होता. जक्कय हा त्या काळच्या जकातदारांचा मुख्य माणूस होता. त्याची श्रीमंती फार मोठी होती. तो त्या कामामध्ये त्याच्या प्रतिष्ठेमध्ये तो मोठा जरी होता तरी समाजामध्ये त्याची कुप्रसिद्धी होती. समाजातील लोक त्याच्याविषयी चांगलं बोलत नव्हते. तो एक लुबाडणारा माणूस आहे, तो एक कंजूस माणूस आहे, तो कोणाचं कधी भलं करणार नाही, तो ठरवल्यापेक्षा जास्त व्याजदर आकारतो. अशा पद्धतीच्या त्याच्याविषयी समजुती, त्याच्याविषयीची कुव्याख्या किंवा त्याच्याविषयीची कुप्रसिद्धी लोकांमध्ये समाजामध्ये होती. आणि हा एक श्रीमंत होता आणि त्यातल्या त्यात तो जकातदारांचा सुद्धा मुख्य होता. बरेचसे जकातदार त्याच्या हाताखाली होते आणि त्या जकातदारांवरती हा नेमण्यात आलेला होता. म्हणून त्याला बायबलमध्ये त्याची ओळख समजावून देत असताना, त्याची भूमिका समजावून देत असताना, त्याचं जीवन समजावून देत असताना तो जकातदारांचा मुख्य माणूस होता असं बायबल म्हटलेलं आहे. आता हा त्या काळचा त्यावेळेचा एक प्रसिद्ध माणूस होता, श्रीमंत माणूस होता आणि जकातदारांचा एक फौजफाटा त्याच्या हाताखाली काम करायचा. म्हणून त्या प्रांतामध्ये त्या नगरामध्ये होत असलेली प्रत्येक हालचाल त्याला माहिती होती किंवा त्या प्रांतामध्ये होत असलेली प्रत्येक घडामोडी त्याच्यापर्यंत पोहोचायची, कारण तो त्यावेळेचा एक प्रसिद्ध माणूस होता. भले तो प्रसिद्ध होता परंतु समाजामध्ये त्याच्याविषयी कुप्रसिद्धी होती. त्याच्याविषयी चांगलं कोण बोलत नव्हतं. आणि म्हणून तो ज्या प्रांतामध्ये ज्या नगरामध्ये होता त्या नगरामध्ये कोणतीही गोष्ट कोणतीही घडामोडी त्याच्यापासून अलिप्त नव्हती, त्याच्यापासून लपली गेली नव्हती. आणि त्यावेळेस त्या काळात येशू ख्रिस्तही या पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये होता. येशू ख्रिस्त परमेश्वराची योजना जगामध्ये सांगत असताना, लोकांमध्ये वावरत असताना त्याच्याद्वारे कैक लोकांची जीवन बदलत होते. कैक लोक त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांचा झरा ऐकून आपल्या जीवनामध्ये स्वर्गीय शांतीचा अनुभव घेत होते. कैक लोक त्याला स्पर्श करून आजारमुक्तीचा अनुभव घेत होते. तर कैक लोकांना येशू स्पर्श करायचा आणि त्यांची दुखणी निघून जायची. अशा पद्धतीचे कैक अद्भुत चिन्ह चमत्कार बायबलमध्ये लिखित स्वरूपात आजही आपल्याला वाचायला मिळतात. आणि आजही विश्वास ठेवणाऱ्या जीवनामध्ये अशाच पद्धतीचे अद्भुत चिन्ह चमत्कार घडत असतात. येशू ख्रिस्त त्यावेळेस तिथे होता तेव्हा येशूच्या द्वारे मेलेले उठवले जायचे, लंगडे चालते व्हायचे, मुके बोलायला लागायचे, आंधळे पाहायला लागायचे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधी नव्हे अशी अद्भुत शांतीचा अनुभव येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्तामधून, येशू ख्रिस्ता ठाई घेत होते. आणि येशू ख्रिस्ताची कीर्ती चहूकडे पसरत होती. आणि येशू ख्रिस्ताची कीर्ती ही पसरत असताना ही जक्कयापर्यंत पण पोहोचली. हा तोच जक्कय जो जकातदारांचा एक मुख्य माणूस होता आणि तो फार प्रतिष्ठित असल्यामुळे किंवा एका मोठ्या हुद्द्यावर काम करणारा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यापासून कोणती गोष्ट गुप्त किंवा अलिप्त राहिली नाही. तर ती येशूची कीर्ती पण, येशूची बातमी पण त्याच्यापर्यंत पसरली, येशूची बातमी पण त्याच्यापर्यंत पोहोचली. काय बातमी आहे की येशू नावाचा कोणी एक माणूस आहे, त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने लोक पाठलाग करतात. त्याचा ऐकण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी आणि त्याचा आपल्याला स्पर्श व्हावा ह्या एका कारणासाठी लोक त्याच्या मागे गर्दी करतात. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्याद्वारे काही घडलेले अद्भुत चिन्ह चमत्कार जक्कयाला कळाले होते. लोक शास्त्री आणि फरीसी वर्गाला सोडून जे शास्त्रांचे अभ्यासक आहेत, शास्त्रांचं अध्ययन करणारे आहेत, शास्त्र पंडित आहेत,
अशा लोकांना सोडून लोक येशू ख्रिस्त या नावाच्या माणसाच्या मागे जात आहेत, हे स्वतःमध्ये खूप अलौकिक होतं. आणि जात आहेत ते जात आहेत, पण त्याच्याद्वारे असे काही घडत आहे जे आजपर्यंत उभ्या जगाच्या इतिहासामध्ये कोणाद्वारे घडलं नाही. असं काहीतरी येशूच्या द्वारे, येशूमधून, येशू ठायी घडत आहे. आणि ही गोष्ट जक्कायाच्या हृदयामध्ये एका उत्सुकतेला निर्माण करते. ज्या ज्या येशूविषयीच्या गोष्टी जक्कायाने ऐकल्या होत्या, त्या गोष्टी ऐकून जक्कायाच्या हृदयामध्ये येशू ख्रिस्ताविषयी एक उत्सुकता निर्माण होते. ती उत्सुकता ही असते की येशूला मला पाहायचं आहे, येशूला मला बघायचं आहे. येशू कोण आहे, येशू दिसतो कसा, येशू बोलतो कसा, येशू चालतो कसा, का बरं लोक त्याच्या मागे एवढं जात आहेत, कसं एवढं त्याला ज्ञान आहे, काय बरं तो असं बोलतो की लोक त्याचा पाठलाग करतात. या सगळ्या गोष्टींचा आढावा या जक्कायाला घेण्याची एक प्रामाणिक तीव्र इच्छा, एक तीव्र उत्सुकता निर्माण झाली. आणि परमेश्वराने स्वर्गामध्ये ठरवलेल्या वेळेनुसार एक वेळ अशी सुद्धा आली की येशू ख्रिस्त या जक्कायाच्या प्रांताच्या अवतीभोवती होता, जक्कायाच्या गावाच्या, नगराच्या अवतीभोवती होता. आणि जक्कायाला ही बातमी कळते, कारण जक्काय त्यावेळेचा एक मोठ्या हुद्द्यावर काम करणारा प्रतिष्ठित माणूस असल्यामुळे जक्कायापासून कोणती गोष्ट त्या नगरातली, त्या गावातली लपायची नाही. आणि येशू त्यांच्या गावाच्या अवतीभोवती आलाय, ही गोष्ट सुद्धा जक्कायाच्या बाबतीत लपली नाही. जक्कायाला हे कळालं की येशू ख्रिस्त हा आपल्या गावाच्या अवतीभोवती किंवा गावाच्या वेशीवरतीच आलेला आहे. जक्कायाला ही बातमी कळतात, जक्काय ज्याने येशू ख्रिस्ताच्या विषयी एवढं ऐकून त्याच्या हृदयामध्ये जी उत्सुकता निर्माण झाली होती, आता त्या उत्सुकतेला हा जक्काय नावाचा माणूस वास्तविकतेमध्ये उतरवतोय, त्याला प्रमाणामध्ये घेतोय. आणि जक्काय येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी निघाला. बायबल असं म्हणतं, ज्या ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त उभा राहिला तिकडे लोकांचा समुदाय जमायचा. मग तो जंगलात उभा असोत किंवा एखाद्या गावाच्या वेशीवर उभा असोत, तो समुद्राच्या किनारी उभा असोत किंवा उंच डोंगरावरती उभा असोत, तिकडे लोकांची गर्दी जमायचीच. आणि इकडे सुद्धा जक्कायाच्या गावाच्या वेशीच्या अवतीभोवती येशू ख्रिस्त असताना लोकांचा समुदाय येशू ख्रिस्ताला घोळका करून होता. बाजूंनी, चारी बाजूंनी येशू ख्रिस्ताला लोकांनी घेरलं होतं. लोकांनी त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याला बोलण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी लोकांनी तिकडे गर्दी केली होती. आणि जक्काय तिथे पोहोचला. बघतो तर काय, येशू ख्रिस्त आहे खरा, परंतु येशू दिसत नाहीये, कारण तो गर्दीच्या मधोमध उभा आहे. लोकांनी प्रचंड दाटीवाटीने गर्दी केलेली आहे. जक्कायला येशूला पाहायचं आहे, परंतु त्या गर्दीच्या पुढे जक्कायचं काही चालत नव्हतं. कारण बायबलमध्ये त्याचं असं कारण दिलेलं आहे की जक्काय हा शरीराने एक ठेंगणा होता. जक्कायाच्या शरीराची उंची ही सर्वसाधारण मनुष्याच्या उंचीपेक्षा कमी होती. आणि त्याची उंची कमी असल्यामुळे गर्दीच्या पुढे त्याचं काही चाललंच नाही. गर्दी फोडून तो उड्या मारून बघायचा प्रयत्न करतोय, गर्दीचे इकडून तिकडून जायचा प्रयत्न करतोय. असं बरेच प्रयत्न केल्यानंतर जेव्हा त्याला समजलं की माझं काही चालत नाहीये, या गर्दीच्या पुढ्यात माझं काही चालत नाहीये, तेव्हा जक्कायाने आजूबाजूला पाहिलं. काय पाहिलं की येशू जर या दिशेने आलाय तर याचा अर्थ असा आहे की येशू आता ह्या दिशेने वाटचाल करणार. तो गणित बांधतो, तो अंदाज बांधतो की येशू ह्या वाटेने आलाय तर तो आता कदाचित ह्या वाटेने जाणार. आणि ज्या वाटेने येशूला जायचं आहे त्या वाटेच्या कडेला एक उंबराचं झाड होतं. या उंबराच्या झाडाकडे जक्काय पाहतो आणि पटकन त्या झाडावरती चढतो. का बरं? येशूला पाहण्यासाठी. येशूला पाहण्यासाठी तो आपल्या जीवाचा आकांत करून त्या उंबराच्या झाडावरती चढतो. समजण्याची आणि शिकून घेण्याची गोष्ट ही आहे की एका सर्वसाधारण मनुष्यापेक्षा एका कमी उंचीच्या मनुष्याने झाडावरती चढणं हे सोपं काम नाही आहे. हे फार कठीण काम आहे. कारण तो मनुष्य प्रौढत्वात जरी असला तरी त्याची उंची एका लहान मुला समान आहे, एका अर्धवट उंची असल्या समान आहे. आणि अशा अर्ध उंची असलेल्या माणसाने झाडावरती चढणं हे सहज किंवा सोपं नाही आहे. परंतु त्यांनी आपल्या शरीराच्या शरीराच्या बाहेर जाऊन त्यांनी काहीतरी केलं. तो जक्काय झाडावरती चढला आणि येशू ख्रिस्त त्या समुदायाची भेट घेऊन त्या वाटेने गेला. वाटेने जात असताना बायबल असं म्हणतं, येशू उंबराच्या झाडापाशी येताच येशूने आपली दृष्टी वर केली आणि वरती दृष्टी करून म्हटलं की जक्काया त्वरा करून खाली ये. अद्भुत, अचंबित, अविस्मरणीय, अद्वितीय अशी गोष्ट घडली. काय गोष्ट आहे की परमेश्वराचा पुत्र ज्या वेळेला या पृथ्वीवरती मनुष्य रूपात होता त्यावेळेला त्याने जेव्हा वरती पाहिलं, आकाशाकडे पाहिलं, तेव्हा त्याने थेट परमेश्वराच्या राजासनाकडे पाहिलं. परंतु ह्या घटनेमध्ये जेव्हा आपण वाचतो की येशू ख्रिस्त त्या उंबराच्या झाडापाशी येताच क्षणी त्याने आपली दृष्टी वर केली आणि तेव्हा त्यांनी एका पापी माणसाला बघण्यासाठी आपले पवित्र नेत्र वरती केले. ही साधी गोष्ट नाहीये. वाचताना ही घटना, ऐकताना ही घटना, समजताना ही घटना फार सोपी वाटते, परंतु ह्याच्यामध्ये फार रहस्य भरलेले आहे. परमेश्वराच्या पुत्राने एका पापी मनुष्याला बघण्यासाठी आपली दृष्टी वर केली आणि म्हणाला, जक्काया त्वरा करून खाली ये.
तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त त्या वाटेने जात असताना असंच इकडे तिकडे निहाळत होता आणि अचानक त्याची दृष्टी वर गेली आणि मग म्हणला, अरे बापरे, हा कोण आहे? कोण आहेस रे बाबा, तू खाली आहे? असं नाहीये. येशू ख्रिस्त उंबराच्या झाडापाशी येताच क्षणी त्याने आपली दृष्टी वर केली. याचा अर्थ परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहिती होतं की जक्काई नावाचा माणूस मला पाहण्यासाठी झाडावरती चढलेला आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. परमेश्वर त्याच्या ह्या कृतीतून ही गोष्ट समजावून देतो, ही गोष्ट विश्वासणाऱ्यांना पटवून देतो, सांगतो पुराव्यासहित की जी लोक मला भेटण्यासाठी, मला प्राप्त करून घेण्यासाठी, माझं राज्य मिळवण्यासाठी धडपड करतात, त्यांच्या प्रत्येक धडपडीकडे, त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे माझं लक्ष आहे. ज्यावेळेस जक्काई झाडावरती चढत होता तेव्हा येशू गर्दीच्या मध्ये उभा होता. ज्यावेळेस जक्काई झाडावरती चढण्याचा प्रयत्न करत होता आणि आपल्या शरीराच्या बाहेर जाऊन तो काहीतरी करायला जात होता परमेश्वराला पाहण्यासाठी, तेव्हा येशू ख्रिस्त तिकडे गर्दीमध्ये होता. येशूला शरीर रूपामध्ये माहिती नाही आहे, परंतु येशू देव आहे. त्याला माहिती आहे की मला भेटण्यासाठी, मला स्पर्श करण्यासाठी, मला प्राप्त करून घेण्यासाठी लोक काय काय धडपड करतात. जेव्हा तुम्ही परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचं नीतिमत्व, त्याचं राज्य प्राप्त करून घेण्यासाठी जेव्हा धडपड करता, तेव्हा तुमच्या धडपडीकडे, तुमच्या प्रत्येक त्या हालचालीकडे परमेश्वराचं लक्ष असतं. तुम्ही असं समजू नका, मी प्रार्थना करतो हे कोणाला कळणार, मी बायबल वाचतो तर कोणाला कळणार, पण कोणीतरी आहे ज्याला हे माहिती आहे की तुम्ही त्याला प्राप्त करून घेण्यासाठी प्रार्थना करत आहात, तुम्ही त्याच्याशी वेळ घालवण्यासाठी प्रार्थना करत आहात, तुम्ही त्याच्याशी आपला संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रार्थना करत आहात. तो जाणून आहे हे जी काही तुम्ही परमेश्वराच्या बाबतीत परमेश्वरा प्रत्यर्थ धडपड करता, हालचाल करता, ती पाहायला कोणी माणूस नाहीये, पण कोणीतरी आहे जो पाहतोय. तोच परमेश्वर आहे ज्यासाठी तुम्ही धडपड करताय आणि त्याने तुमची हालचाल टिपलेली आहे, त्याने तुमची धडपड टिपलेली आहे. येशू ख्रिस्ताने त्या माणसाची हालचाल टिपली, जक्काईची हालचाल टिपली, धडपड टिपली आणि म्हणाला, जक्काई त्वरा करून खाली ये. जक्काईचा आनंद गगनात मामेनासा झाला. जक्काई त्वरित खाली उतरला आणि येशू ख्रिस्ताला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी निघाला. त्याच वेळेला उपस्थित गर्दींमध्ये खळबळ माजते. त्याच वेळेला उपस्थित गर्दींमध्ये लोकांची कुजबूज सुरू होते की एक पापी माणसाच्या घरी देवाचा पुत्र का बरं राहायला जातोय? एका पापी माणसाच्या घरी, लुबाडणाऱ्याच्या घरी, कंजूस माणसाच्या घरी, ज्याच्याद्वारे कोणाचं भलं होणार नाही अशी समजूत ज्याच्याविषयी समाजामध्ये आहे, त्या माणसाच्या घरी का बरं येशू जातोय? येशूने जायला नाही पाहिजे, येशूने हे करायला नाही पाहिजे, असं करायला नाही पाहिजे. कोणी कोणाकडे लक्ष दिलं नाही. ना येशूने बोलणाऱ्यांच्या लोकांकडे लक्ष दिलं, ना जक्काईने सुद्धा बोलणाऱ्यांच्या लोकांकडे लक्ष दिलं. आणि जक्काई येशूला घेऊन आपल्या घरी गेला. जक्काईने येशूचा, त्याच्या शिष्यांचा आनंदाने आगत स्वागत केलं, खानपान केलं. आणि नंतरला असं लिहिलंय, ह्या काळामध्ये, ह्या वेळेमध्ये जक्काईच्या हृदयाचं परिवर्तन झालं. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये राहून जक्काई नावाच्या माणसाचं हृदयाचं परिवर्तन झालं. आपसुक तो आपल्या जागेवरती उभा राहिला आणि म्हणाला, प्रभूजी, माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून मी ती गोरगरिबांना वाटून देतो आणि ज्याचं लुबाडलंय त्याला 4 पटींनी परत करतो. तेव्हा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त परिवर्तित झालेल्या हृदयाकडे पाहून, त्याच्या त्या कृतीकडे पाहून, त्याच्या त्या पश्चातापी शब्दांकडे पाहून येशू म्हणाला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालं आहे. किती अद्भुत घटना घडली ही. जक्काईच्या घराण्याचं तारण झालं. पण समजा, तुम्ही रिवाइंड मध्ये या, तुम्ही मागे फिरा आणि पहा, ज्या वेळेला जक्काई येशूला पाहण्यासाठी आला होता आणि त्याने पाहिलं की गर्दी प्रचंड आहे, माझी उंची ठेंगणी आहे, मी कमी उंचीचा आहे, मला येशूला बघता येत नाही. ठीक आहे, आता काय करणार? तो अफसोस करत बसला नाही, तो दोष देत बसला नाही, तो आपल्या परिस्थितीवरती रडत बसला नाही, तर त्याने परमेश्वराला पाहण्यासाठी धडपड केली, त्याने परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी धडपड केली. त्याने परिस्थितीला दोष देत बसला नाही. अरे, मला तर येशूला पाहायचं होतं, पण काय करणार, गर्दी आहे. मला तर येशूला पाहायचं होतं, पण काय करणार, माझी उंची कमी आहे, माझं कसं होणार, लोक मला रस्ता देत नाही, मला बघायला मिळत नाही, जाऊ दे, आता मी घरीच जातो. नाही, त्याने आपल्या परिस्थितीकडे पाहून रडत बसला नाही. त्याने चालू परिस्थितीकडे पाहून, आपल्या शरीराच्या कुवतीकडे पाहून तो रडत बसला नाही, तो दोष देत बसला नाही, तो अश्रू ढाळत बसला नाही. तर त्याने येशूला मिळवण्यासाठी, येशूला प्राप्त करून घेण्यासाठी, केवळ येशूला पाहण्यासाठी धडपड केली. त्याने बघितलं आजूबाजूला, काय करू शकतो मी येशूला पाहण्यासाठी, मी काय करू? भले येशू गर्दीच्या मध्ये उभा आहे, भले येशूला माहित नाही की मी कसं तरी त्याला बघण्याचा प्रयत्न करतोय, भले या गर्दीला माहित नाही की मला येशूला बघायचं आहे, पण मी काय करू शकतो? मला येशूला पाहायचंय तर मी काय करू शकतो? तो स्वतःमध्येच त्याने विचार केला. तेव्हाच त्याने अवतीभोवती पाहिलं तर काय, त्याच्या समोर एक उंबराचं झाड होतं. एका वाटेच्या कडेला उंबराचं झाड होतं. ज्या वाटेने येशूला जायचं होतं त्या वाटेच्या कडेला एक उंबराचं झाड होतं. चढला तो त्या झाडावरती.
त्या झाडाकडे बघून तो हे म्हणाला नाही, अरे माझी तर उंची कमी आहे, मी कसा झाडावर चढणार, झाडावर चढणं हे माझं काम नाहीये, झाडावर चढणं हे माझ्या प्रतिष्ठेला हे माझ्या प्रतिष्ठेला साजेचं नाहीये, हे माझ्या प्रतिष्ठेला सूट करणार नाही, हे माझ्या आवाक्यात नाही. रडत बसला नाही. पुष्कळ लोक रडत बसतात आपल्या शरीराकडे पाहून, आपल्या जीवनातल्या परिस्थितीकडे पाहून, परमेश्वर पुढ्यात असून सुद्धा, परमेश्वराचं सामर्थ्य समोर असून सुद्धा रडत बसतात. तुम्ही रडू नका, धडपड करा. देवाचं बायबलमध्ये सुंदर वचन आहे, तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटायला सांगितलंय. पण ही जी झटण्याची जी प्रक्रिया आहे, ही झटण्याची प्रक्रिया तिथून सुरू होते जेव्हा तुम्ही आपल्या जीवनातल्या उपलब्ध गोष्टींचा सर्रास वापर करता. झटण्याची प्रक्रिया असं नाही काहीतरी मी वेगळं करणार, जगापेक्षा काहीतरी देवाला मिळवण्यासाठी जगापेक्षा काहीतरी वेगळं करणार. पण ते वेगळं करण्यासाठी तुम्हाला ती वेगळं करण्याचे सेन्स, बुद्धी, समज येण्यासाठी पहिलं जे तुमच्या पुढ्यात आहे त्या गोष्टींचा सर्रासपणे वापर करा देवासाठी. जक्कय बघत बसलं नाही, अरे उंबराचं झाड आहे, उंबराचं झाड असं असतं की त्याच्या खोडापासून ते शेंड्यापर्यंत फळच फळं असतात. त्याच्याशी चढत असतानाच ती फळं कुरतडून जातात, ती फळं कुस्करतात आणि त्या फळांचे दाग कपड्याला लागतात. जक्काईने हा विचार केला नाही, मी श्रीमंत माणूस आहे, माझे कपडे एकदम टॉप लेवलचे आहेत, एकदम कडक इस्त्री केलेले आहेत, मी जर झाडावर चढलो तर डाग माझ्या शर्टाला लागेल. तुम्हाला माहिती आहे, श्रीमंत मनुष्य आपल्या शर्टावरती एकही दाग सहन करू शकत नाहीत. श्रीमंत मनुष्याचा म्हणजे जे स्वतःमध्ये श्रीमंत आणि श्रीमंतीने जास्त भरलेले असतात, गर्वाने भरलेले असतात, ही लोक कधी स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या कपड्याला एकही दाग सहन करत नाहीत. तेव्हा जक्काईने हा विचार केला नाही की मी जकातदारांचा मुख्य माणूस आहे, श्रीमंतातला मी श्रीमंत, मी कशाला झाडावर चढू, मी कशाला त्या झाडांच्या फळाचे डाग माझ्या स्वतःच्या कपड्याला लावून घेऊ, मी नाही चढणार, हे माझं काम नाही, हे मला शोभा देणारं नाहीये, हे माझ्या प्रतिष्ठेला शोभा देणारं नाही की मी श्रीमंत असून सुद्धा झाडावरती चढतो, हे माझं कामच नाहीये, ही माझं प्रतिष्ठाच नाहीये, हे माझा स्वभावच नाहीये, असा काहीही विचार केला नाही. मला येशूला बघायचंच आहे, मला येशूला बघायचंच आहे, मला येशूला मिळवायचंच आहे, मला येशूला बघून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. चढला तो झाडावरती. त्यांनी परिस्थितीकडे पाहिलं नाही, त्यांनी आपल्या शरीराच्याकडे पाहिलं नाही, तो कुरकुरत बसला नाही, तो कुडकुड करत बसला नाही, तो रडत बसला नाही. त्यांनी जे मिळेल, जे येशूला बघण्यासाठी, येशूला पाहण्यासाठी जे मला करता येईल ते मी करतो, अशा अनुषंगाने तो त्या झाडावर चढला. आणि त्याच्या ह्याच धडपडीकडे, त्याच्या ह्याच प्रामाणिक प्रयत्नांकडे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं. ज्या वेळेला ही घटना होत होती, जक्काई चढत होता झाडावरती, जक्काई आजूबाजूला बघत होता, काय करू मी येशूला बघण्यासाठी, काय करू मी येशूला बघण्यासाठी. जेव्हा तो धडपड करतोय, हृदयामध्ये त्याची प्रामाणिक उत्सुकता शिगेल आहे, तेव्हा येशू ख्रिस्त त्या गर्दीच्या मध्ये होता. परंतु तो गर्दीमध्ये जरी असला तरी तो देवाचा पुत्र, त्याला बरोबर माहिती आहे की मला प्राप्त करून घेण्यासाठी हा किती प्रार्थना करतो. देवाला माहिती आहे मला प्राप्त करून घेण्यासाठी हा किती बायबल वाचतो, मला समजून घेण्यासाठी हा किती बायबल वाचतो. येशूला माहिती आहे तुम्ही बायबल वाचता तर तुम्हाला शाबासकी द्यायला मी येणार नाहीये, तुम्हाला शाबासकी द्यायला अजून कोणी येणार नाहीये, पण कोणीतरी आहे ज्याच्यासाठी तुम्ही वाचताय, तो तुम्हाला तुमच्या त्या प्रयत्नांना, तुमच्या प्रयत्नांचं कौतुक करेल, तो तुमच्या प्रयत्नांची कदर करतो, तो तुमच्या प्रयत्नांना महत्व देतो. पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. परंतु पुष्कळ लोक प्रयत्न करत नाही. येशू समोर आहे, येशूचं सामर्थ्य माहिती आहे, बायबल माहिती आहे, देवाच्या वचनांच्या द्वारे काय होतं सगळं माहिती आहे, परंतु त्याच्याविषयी धडपड नाही. काय करणार, माझ्याकडे वेळच नसतो, मग मी कुठनं प्रार्थना करणार. रडत, सतत रडत. किती लोक मी पाहिलेली आहेत ह्या काळामध्ये, सतत रडत आहे सगळं, नाही मी काहीतरी वेगळं करणार, वेगळं. अरे वेगळं करायची सुरुवात तिथूनच होणार जेव्हा पुढ्यात तुझ्या गोष्टी ज्या उपलब्ध आहेत त्याचा वापर तू देवाच्यासाठी करशील, तेव्हा तू काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करू शकतो, तेव्हा तुला ती सेन्स, ती समज येऊ शकते, त्याशिवाय नाही येणार. पुष्कळ लोक काहीतरी अलौकिक करून देवाच्या राज्यातून मिळवू पाहतात, ही चांगली इच्छा आहे, परंतु ते अलौकिक करण्याची समज तेव्हाच येते जेव्हा तुमच्या पुढ्यात ज्या देवाने गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींचा तुम्ही वापर करता. जक्काईने काय केलं, जक्काईने बघितलं की माझी उंची कमी, जक्काईने बघितलं की येशू गर्दीच्या मधोमध आहे, मला त्याला पाहता येत नाही, पण मला पाहायचंय, काय करू मी. बघतो तर काय झाडावरती चढला तो, कारण त्यांनी गणित लावलं, त्यांनी अभ्यास केला. येशू जर ह्या दिशेने आलाय तो आता ह्या दिशेने पुढे जाणार, तर ह्या दिशेमध्ये जी वाट आहे त्या वाटेच्या कडेला जे झाड आहे त्या झाडावरती चढतो, म्हणजे येशू खालून जाईन आणि मी त्याला पाहेन. आणि झालं काहीतरी अद्भुतच. जक्काईने येशूला पाहिलं हे तर आहेच, परंतु येशूने सुद्धा जक्काईला पाहिलं, येशूने नावाने जक्काईला हाक मारली, येशू त्याच्या घरी उतरण्याची येशूने त्याला आपली इच्छा प्रकट केली. जक्काईने येशू ख्रिस्ताचं आगत स्वागत केलं, खानपान झालं आणि येशूच्या सहवासाने जक्काईचं जीवन बदललं, हृदय बदललं आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जक्काईला तारण प्राप्तीचं अभिवचन मिळालं. अद्भुत घटना. तुम्ही तुमच्या समोर जेव्हा अशा गोष्टी येतात तेव्हा तुम्ही पहा की मी काय करू शकतो. येशूचं नाव तुमच्याकडे आहे,
येशूच्या सामर्थ्याच्या साक्षींविषयी तुम्ही जाणते आहात, येशूचा बायबल वाचण्याच्या द्वारे किंवा वचन वाचण्याच्या द्वारे काय फरक पडतो किंवा काय अनुभव येतो, ह्या अनुभवांविषयी तुम्ही जाणते आहात, तर मग तुम्हाला जे पाहिजे आहे, तुम्हाला जे प्राप्त करून घ्यायचं आहे, तुम्हाला जे वाटतं की मला ह्या साक्षीची गरज आहे, माझ्या जीवनात हे काम व्हायला पाहिजे, तर प्रश्न असा आहे की तुम्ही ती प्राप्त करून घेण्यासाठी काय करताय? की तुम्ही नशिबाला, माझ्या नशिबातच हे आहे, काय करणार? नशिबाला दोष देत बसलाय, परिस्थितीला दोष देत बसलाय, की आपल्या शरीराला दोष देत बसलाय, की आपल्या कामाला दोष देत बसलाय. काय करणार? मला प्रार्थना तर करायची, पण माझ्या कामाचा वेळ असा आहे ना. काय करणार? मला प्रार्थना करायची, पण घरात मुलं प्रार्थना करायला देत नाहीत ना. घरात मुलं बडबड करतात, कुठे कुकरची शिटी वाजते, असं होतं तसं होतं. परिस्थितीने रडत बसू नका. जर जक्काय परिस्थितीला बघून, स्वतःच्या शरीराकडे बघून आणि मान प्रतिष्ठेकडे बघून जर रडत बसला असता, कुरकुर करत बसला असता, तर ज्या जक्कायला अभिवचन परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालं, ते अभिवचन जक्कायला कधीच मिळालं नसतं. आणि आज जे तुम्ही ऐकताय आणि मी जे बोलतोय ते कधीच झालं नसतं. पण जक्कायने काय केली? धडपड केली. झटणं तेव्हाच होतं जेव्हा धडपड करायची तुमची कुवत असते, जेव्हा धडपड करायची तुमची तयारी असते, तेव्हाच तुम्ही झटू शकता, त्याशिवाय तुम्ही झटूच शकत नाही. बायबलमध्ये येशू म्हणालाय की देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, पण झटण्याची जी प्रक्रिया आहे ती धडपडीपासून सुरू होते. धडपड, काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. तुमच्या आवाक्यात, तुमच्या सानिध्यात, तुमच्या उपलब्धतेमध्ये जे काही आहे, जे काही, त्या सगळ्यांचा वापर परमेश्वराला मिळवून घेण्याकरिता सर्रासपणे करा. जेव्हा तुम्ही सर्रासपणे कराल तेव्हा निश्चित तुमची झटण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तेव्हा तुम्ही झटण्याच्या प्रक्रियेमध्ये फार पुढे गेलेले असता. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये जेव्हा वावरत असाल तेव्हा कोणत्याही पद्धतीने कुरकुर करू नका. बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांना अशी समजूत असते की मी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणार, काहीतरी असाधारण असं करणार. माझ्या जीवनात जर हे झालं ना तर मग मी अशी प्रार्थना करणार. माझ्या जीवनात जर ते झालं ना मग मी एवढा टाइम बायबल वाचणार. माझ्या जीवनात जर हे झालं ना तर मी तेवढा टाइम लोकांना साक्ष सांगणार. असं ही जी तुमची समजूत आहे, त्या समजुतीच्या अगोदर मी तुम्हाला म्हणेन तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे ते परमेश्वराच्या राज्यासाठी सर्रास वापर करा. असं झाल्यावरती मी असं करेन, तसं झाल्यावरती मी तसं करेन, अशा समजुतीमध्ये आपला स्वतःचा घात करून घेऊ नका. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. त्या दाखल्यामध्ये 3 नोकरांचा उल्लेख आहे. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की एक मालक पुढे दूरदेशी निघून जाण्याकरिता जाणार असतो. त्याच्या वेळेला तो आपल्या 3 दासांना बोलावतो, नोकरांना बोलावतो आणि ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे हा मालक त्यांना काही पैसे देतो. पहिल्याला 5,000, दुसऱ्याला 2,000 आणि तिसऱ्याला 1,000 रुपये. आणि मालक त्यांना पैसे देऊन पुढे दूरदेशी निघून जातो आणि बराच काळ लोटतो. या बऱ्याच काळामध्ये 5,000 ज्याला देण्यात आलेले आहेत, हा 5,000 देण्यात आलेला व्यक्ती मेहनत करून, घाम गाळून, कष्ट करून अधिकचे 5,000 मिळवतो. ज्याला 2,000 देण्यात आले तो पण तशीच घाम गाळवतो, मेहनत करतो आणि अधिकचे 2,000 मिळवतो. आणि तिसरा जो माणूस आहे त्याला 1,000 रुपये देण्यात आले होते, त्याच्या कुवतीप्रमाणे तो काहीही करत नाही. तो आळशी स्वभावाचा असल्यामुळे तो पैसे जाऊन कुठेतरी जमिनीत गाडून येतो. बऱ्याच काळानंतर त्यांचा मालक पुन्हा आपल्या मायदेशी परततो आणि मायदेशी परतल्यानंतर तो लेखाजोखा घेतो. पहिल्या माणसाने 5,000 वरती 5,000 मिळवले, त्या दासाविषयी मालक आनंदी होतो. दुसऱ्याला बोलावतो, दुसऱ्याविषयी पण 2,000 वरती 2,000 मिळवतो, मालक त्याच्याविषयी आनंदी होतो. आणि तिसऱ्या विषयी तो बोलवतो तर तो 1,000 रुपये देतो. तेव्हा मालक सांगतो की तो एक आळशी माणूस आहे, तो एक आळशी माणूस आहे. त्या 1,000 रुपये ज्याला देण्यात आले होते, त्या 1,000 रुपये देण्यात आलेल्या नोकराने असा विचार केला असावा की 1,000 रुपयामध्ये काय होणार आहे, मला जर 5,000 रुपये दिले ना तर मी असं केलं असतं, मी पण असं केलं असतं. हा जो 5,000 ज्याला दिलेत ना, ह्याने जसा बिझनेस केलाय ना, हा जशी मेहनत घेतोय ना, तसं मी पण केली असती, पण कधी माझ्या मालकाने मला 5,000 रुपये दिले असते. ह्या माणसाने 2 तास प्रार्थना करतोय ना, मी पण केली असती 2 तास प्रार्थना, पण माझ्याकडे तेवढा टाइम नाही, काय करणार, म्हणून तो प्रार्थनाच करत नाही. अरे पण जेवढा टाइम आहे तेवढी तर प्रार्थना करा. त्याच्याकडे 2 तास आहे, तुमच्याकडे कदाचित 20 मिनिटच असतील, तर 20 मिनिटं प्रार्थना करा. पण जेव्हा कराल तेव्हा निश्चित आशीर्वाद तुमचा आहे. 1,000 वरती 1,000 मिळवा म्हणजे आशीर्वाद तुमचा आहे. तुम्हाला 5,000 रुपये मिळणार याची वाट बघायची गरज नाहीये. तुम्हाला जे काही उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या उपलब्ध गोष्टींचा परमेश्वराच्या राज्यासाठी सर्रास वापर करा. जेव्हा तुम्ही असं सर्रास वापर करायला जाल तेव्हा देवाच्या राज्यातून फार मोठ्या आशीर्वादांना तुम्ही सामोरे जाल. ही काही साधी गोष्ट नाहीये की जक्कायाने येशू ख्रिस्तासाठी धडपड केलेली
येशू ख्रिस्ताला गर्दीमध्ये असताना ती धडपड चालू होती, तरी येशूला माहिती होतं की माझ्यासाठी जक्काय झाडावरती चढलाय. म्हणूनच येशूने जक्कायला हाक मारताना म्हटलं, जक्काया त्वरा करून खाली ये. तो असं म्हणाला नाही. येशू न्याहाळत न्याहाळत अचानक त्याला बघितलं, अरे कोण चढलाय हा झाडावरती, काय रे तुझं नाव आहे, कशाला चढलाय झाडावरती, खाली उतर, असं नाही. येशूलाही माहिती होतं की चढणारा जक्काय आहे. येशूलाही माहिती होती की तो कशाला चढलेला आहे, आणि म्हणूनच येशूने सांगितलं की जक्काया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. जेव्हा तुम्ही अद्भुत रीतीने धडपड करता, परमेश्वर तुमच्या घरामध्ये येतो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, त्याचा आत्मा तुमच्या जीवनावरती तरंगत असतो. तुम्हाला भिण्याचं कारण नाहीये, पण तुमची धडपड करण्याची तयारी आहे का? जर धडपड करण्याची तयारी आहे तर निश्चित तुम्ही झटू शकता, निश्चित तुम्ही देवाचं राज्य मिळवू शकता, अगदी सहज. कारण तुमचा आत्मा धडपड करणार आहे, तुमचा स्वभाव धडपड करणार आहे, तुमची वृत्ती धडपड करणारी आहे. जो धडपड करणं जाणतो तोच झटायची ताकद ठेवतो, जो धडपड करणं जाणतो तोच आत्म्यामध्ये जिवंत माणूस आहे. कारण धडपड करणारी व्यक्ती ही सजीव असते आणि निर्जीव वस्तू कधीही स्वतःमध्ये हालचाल किंवा धडपड करत नाही. तुम्ही विचारा स्वतःला की तुम्ही सजीव मध्ये आहात, जिवंतपणामध्ये आहात की निर्जीव मेलेल्यांमध्ये आहात. तुम्ही जर स्वतःमध्ये सजीव समजताय तर हालचाल करा, धडपड करा. बघा जक्कायाने कसं केलं. जक्कायाला काय माहितीच नव्हतं की झाडावर चढल्यानंतर माझ्यासोबत काय काय होणार आहे, तरी तो झाडावरती चढला होता. तुम्हाला तर माहिती आहे की प्रार्थना केल्यावर काय होईल, बायबल वाचल्यावर काय होईल, असं केल्यावर सुवार्ता सांगल्यावरती काय होईल, साक्ष सांगितल्यावरती काय होईल, हे तुम्हाला माहिती आहे. तर करा, धडपड करा. जसं जसं तुम्हाला करायला मिळतंय, काय करू शकतो तुम्ही ते तुम्ही स्वतःशी विचार करा. पवित्र आत्म्याच्या सानिध्यात, पवित्र आत्म्याच्या व्यंगेमध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये ती गोष्ट तुम्ही करा. निश्चित आशीर्वाद तुमचा. आणि ही धडपड स्वर्ग राज्यातून आपली टिपली जावी आणि आपल्या धडपडीला परमेश्वराच्या राज्यातून प्रतिफळ यावं, म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.